आपले सरचे स्वागत आहे. नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण ह्याच्यामध्ये कोण उमेदवार आहे तुमच्याकडे आणि कोणाची सध्याची हवा आहे? नाही, हवा तर सगळ्याच उमेदवारांची आहे. हो, पक्ष म्हणले सगळेच उमेदवार सगळेच तयारीने राहत्या. भावा कोणाची समजायची ते आता आपल्याला 9 तारखेला समजेल कोणाची हवा आहे कोणाची नाही. जो ज्याला जास्त मतदान पडेल तो निवडून येईल. बरोबर आहे की नाही? कोण कोण आहे उमेदवार काय? प्रीती गणेश इंगळे, दीपक सिंग राजपूत, अजून पद्मताई शिंदे आणि गणात सुनील काका कदम, सुरेश दादा राऊत आणि अजून मनसुब नळे आणि भास्कर भिकाजी मतसागर. एकूण किती उमेदवार आहे दोन्ही पार्टीचे? 8 उमेदवार. कोण बोलणार? काही नाही, आता ते बोलले का आता बोला अजून बोला काहीतरी. बोलायचं इकडे या कोण आहे कोणाचे काय बोला ना. आम्ही बाहेरशी बाहेरचे जरी तर त्याला काय रात्री बोलला हा? बोला बोला हा. काय बोलण्याजोगं आहे काय आता हे ज्यावेळेस जे- रिझल्ट भेटन ऐका त्यावेळेस ना, हां, बोला ना. आता हे जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागले काय हवा आहे इथं? कोणाची हवा आहे? सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पक्षाचं काम आहे ना, पक्षाचा विषय असा आहे की जो कार्यरत काम करत चालेल आहे त्याला पक्षाला मतदान भेटणारच आहे. आणि निवडणूक आयुक्त त्या पद्धतीने चालणार आहे. आणि त्याचा समुदाय ज्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं जे काम चालणार आहे त्या पद्धतीने होणार आहे. त्याच्यात जे ज्यांनी कामं केले त्यांच्या माग मतदार आहेत. हां, मतदार हांगास ह्या पद्धतीनं निवडणूक आयुक्त त्यांना निवडून देणार आहे. इथून मागच्या उमेदवारांनी काम झालं का? उमेदवार कोण तुमचे काही? आता त्याचा रिझल्ट त्या पद्धतीनं तुम्हाला भेटन या इलेक्शनच्या तारखेला. नाही कामं केले का त्यांनी भाऊ? मागील निवडून गेलेले उमेदवारांनी काही कामं झाली का? कामं तर आजपर्यंत त्या पद्धतीचं व्हायचे ते झालेलं नाही. पण आता ह्या पुढून पाहू आपण. मग काय अंदाज काही सांगता येणार नाही. अंदाजे आपण कोणत्याही प्रकारचा अंदाज काढू शकत नाही. पुढच्या आता येत्या इलेक्शनमध्ये बघू काय होतं काय नाही. 9 तारखेला भेटणारच आपल्याला आमने सामना होईल. त्यांचा रिझल्ट भेटेन आपल्याला. मामा बोलते प्रथम नाव सांगा मग. बाळनाथला हनुमत सागर जरूर जरूरचे शेती करतो मी. मतदारसंघातले हा, बोला काय तुम्ही विचारा ना आधी. हे जिल्हा परिषद पंचायत समिती रणधुमाळीमध्ये आपलं काय मनोगत आहे? मनोगत काही नाही, सारे नेते सारखेच आहे. पण आमच्या तिथं अपक्ष उमेदवार एक सुरेश राऊत मतसागर म्हणून राऊत, त्यांची हवा आहे. त्यांना तिकीट बी भेटायला पाहिजे होतं पक्षाचं, पण या राजकारणामुळे भेटलं नाही. कोणत्या पक्षात होते? भाजपामध्ये होते. त्यांनी बरेच कष्ट केले, पण त्या वरच्या राजकारणामुळे त्यांना तिकीट न भेटल्यामुळे ते अपक्ष उभे, त्यांची हवा आहे, ते निवडून येऊ शकते मला असं वाटतं.